मन मंदिरा गजर भक्तीचा। तुम्ही कुठे निघालाय? निघालाय खाली संसारात वाहिले म्हणजे वाहिले, वाहिले म्हणजे वाहिले। कुठे जा? मूळ केव्हा कळेल नाही का? मुळाकडे जाल तेव्हा। आणि मुळाकडे जाताना उलट्या चालीने जावं लागतं। कसं चालावं लागतं? उलटा प्रवास आहे संसारातला प्रवास, असाच आहे। हां, एकदा टाकलं की गेलं वाहत। माझं बोलणं कळलं? एकदा टाकलं की वाहत 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 गेलं। जन्म झाला, शाळेत गेलं, लग्न झालं, मुलं बाळं झाली, संसार थाटला, ब्लॉक घेतला, अमकं केलं, सगळं गेलं, वाहत गेलं। आणि शेवटी जाळून टाकलं। पुन्हा तुमची राख का होईना पण ती मिळून गेली तिकडे। कुठे गेली? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेली। लक्षात घ्या। तसं इथे मोठा सुंदर विषय आहे। मिळायचा प्रश्न नाही येथे, अन्यथा ते काय नव्हे तरी दृंग मात्र द्रष्टा आहे। दृंग मात्र या लागे सत्ता तया अन्यथा होणे लाई। या लागे सत्ता हेची पाही आणि प्रकाश तो ही यासीच म्हणे। सत्ताही तोच आणि प्रकाशही तोच। आता प्रकाश रूप पालटून असे तो आपुले प्रचितीची सौरसे, म्हणून आनंद रूप ऐसे हेची मिरवे। आता त्या असा जो प्रकाश रूप आहे तो आनंद रूप आहे। जास्ती काही विषय वाढवत नाही, थोडक्यात सांगितलं म्हणजे सांगून तरी विषय होईल। ऐस पैस सांगायचं म्हटलं तरी कितीही सांगता येतं, पण काही त्याची गरज आहे असं मला काही वाटत नाही। एवढं थोडंसं कळलं म्हणजे अमृतानुभवाची कल्पना तर येईल। त्याने पुढे दृष्टांत देतात महाराज, फार सुंदर दृष्टांत आहे तो। निरंतर जे चिद्रूप, आता बघा कसं सुंदर लिहितात। निरंतर जे चिद्रूप तेथे न संचरे विक्षेप, स्वभावे सुखरूप याची लागी। विक्षेप नाही असं काढू नका की असत नव्हे ते सत, विक्षेप करू नका। असत नव्हे ते सत हे सांगणं काय झालं? विक्षेप झाला। सत आहे ते चिद आहे, चिद आहे ते आनंद आहे असं सांगा ना। सत म्हणजे काय? असत म्हणजे हा विक्षेप झाला। तुम्ही आम्हाला काय करताय? सतकडून कारण नसताना आमच्या मनात काहीतरी शंका घालताय। आता गंमत बघा, बाबा महाराज येऊन बसलेत, काहीतरी 2-4 मंडळी नवीन येऊन आली, तिकडे बसले तिकडे बसले। हा म्हणला बाबा महाराजच का? तर म्हणला नाही, बोर्ड बीड लावलेला आहे, पेपरमध्ये वाचलेला आहे, बाबा महाराज असतील, पण चौकशी तरी कर। आला का विक्षेप? कळलं का विक्षेप कसा झाला? तो याला म्हणतात विक्षेप। हां, नाही अरे म्हणा मला अरे पण तुला काय करायचं आहे? दिसत नाहीत तसे लांबून, काय आहे का कारण? मग तो बाबा म्हटलं काय येडबीड लागले काय? इथे आता दुसरं कोण येणार आहे? आता बाबा महाराजांची प्रवचना 26 वर्ष 1-1 महिना चालू आहे, तर दुसरं कोण येणार आहे? बाबा महाराजच। असं होय? म्हणजे लक्षात ठेवा, चांगलं चाललं असताना उगीच काहीतरी मनामध्ये घालणं हा विक्षेप। तसं सत असताना पुन्हा असदाकडे न्यायचं आणि पुन्हा सताकडे आणायचं, या भानगडी तुम्हाला सांगितल्या कोणी? सत म्हणजे सत। चर्चा करण्याचं काही कारण? हां, बघा आता एकाच्या घरी बाबा महाराज जेवायला गेले, बहुतेक जात नाहीत म्हणजे काही बाकी तसं कारण आहे काही असं काही नाही, गेलो नाही असंही नाही। पण आता वयोमानाप्रमाणे या सगळ्या गोष्टी जमत नाहीत, हे सत्य आहे। तुम्ही किती वेळा जेवलो एक जर सांगितलं तर तुम्ही तोंडात बोट घालाल, याच्यातला एक वेळसुद्धा जेवलाल नाही। मी तुरुरी गावी गेलो पहिल्यांदाच, आणि जवळजवळ 400 माळा झाल्या। मग महाराज आमच्या घरी जेवायला, मी इथे गेलो। मग शेजारचा म्हटलं मलाही माळ घालायची आमच्या घरी, मग त्याच्या घरी गेलो। मग असं एकंदर त्या दिवशी 40 घरी जेवलो आणि सुखरूप घरी परत आलो। ही वस्तुस्थिती आहे, त्या पण आहेत माझ्याबरोबर। 40 घरी जेवलो। अहो मला नाही, नुसतं बसानी एक घास का? अरे काय घास का? आणि तुम्हाला सांगू त्या भागामध्ये पुरणपोळी, प्रत्येक घरी पुरणपोळी, भात नका खाऊ। आता 40 घात पुरणपोळीचे खाल्ले, तेव्हा तरुण होतो म्हणून तरुण गेलो।
सध्याच्या काळामध्ये हा जर प्रयोग करायला गेलो असतो तर मोठा अवघड झाला असता. माझं बोलणं लक्षात घ्या. तेव्हा इथे मजा हीच आहे की जीवन काय आहे काय नाही. असत नव्हे ते सत नव्हे. चर्चा करायचं काही कारण नाही. सत म्हणजे सत. असं दाखवू नको हे नव्हे ते नव्हे ते नव्हे ते नव्हे. म्हणून ते वेदाला काय म्हटलं आहे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. नेगेटिव्ह सांगू का? चला. काय हो बाबा महाराज कुठे राहतात? बाबा महाराज पुण्यालाही राहतात, पण सेकंड हेडक्वार्टर, मुख्य हेडक्वार्टर मुंबई. मुख्य मठ घर बाबा महाराज मुंबईला राहतात. असं होय? मुंबईला. मुंबईला कुठे राहतात? मुंबईला बोरवलीला राहत नाहीत. मुंबईला शांताकुर्जला राहत नाहीत. मुंबईला दादरला राहत नाहीत. काय परळला राहत नाहीत. मुंबईला विलेपार्ल्याला राहत नाहीत. ते म्हणल्यावर असं काय येण्यासारखा करता? कुठे राहत नाहीत ते सांगा, कुठे राहतात ते सांगा ना. म्हटलं तेवढंच माहीत नाही. अहो कुठे राहत नाही त्याची अख्खी मुंबईचा तक्ता वाचला. इथे नाही इथे नाही इथे नाही इथे नाही. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदो रे. सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? दृश्य म्हणू का अदृश्य म्हणू? आकार म्हणू का निराकार म्हणू? काय म्हणू? स्थूल म्हणू का सूक्ष्म म्हणू? अभंगच आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण उत्तर ज्ञानोबरायांनी दिलं. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. अनुमाने ना अनुमाने ना. सगुण म्हणू को निर्गुण नाही, एकू. एकू मोठा गमतीचा आहे. तो एकू होत नाही, एकू. सगुणी नाही निर्गुण नाही, एकू गोविंदो रे. दृश्य नाही अदृश्य नाही, एकू गोविंदो रे. आकार नाही निराकार नाही, एकू गोविंदो रे. स्थूल नाही सूक्ष्म नाही, एकू गोविंदो रे. तसं सत म्हणजेच प्रकाश, प्रकाश म्हणजेच आनंद. एकू गोविंदो एक वद सच्चिदानंद. तसं नाही नाही म्हणून सांगू नका. काय आहे ते सांगा. हे बोट दाखवून हे बघ, हे बघ. असा जो सगुण निर्गुणाचा गाभा. जरा पंढरीला जाऊन येऊ की. काय कसं दाखवतायत? हा गे पहा विटे उभा. पुढचा आहे का? सच्चिदानंदाचा गाभा. हा गे पहा विटे उभा. जरा पंढरीला गेल्याशिवाय वारी कशी पूर्ण व्हायची? किती जरी अमृतानुभव असू दे आणि काही असू दे, शेवटी अमृतानुभवाचा खरा अनुभव तिथेच आहे. हा गे पहा. कसा अभंग आहे कळलं? हा महाराज कोण? हे. अमके कोण? हे. तमके कोण? हे. तसं हागे पहा विटे उभा. कोण? सच्चिदानंदाचा गाभा. हागे पहा विटे उभा. जेथे तेथे जैसा तैसा नव्हे न्यून पूर्णाईसा. जिथे जावं तिथे परिपूर्ण आहे, कुठे न्यून नाही. सदरूपाने तोच, प्रकाश रूपाने तोच, आनंद रूपाने तोच. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, आता प्रकाश रूप पालटून असे तो आपले प्रचिती सौरसे. म्हणून आनंद रूप ऐसे हेची मिरवे. आता हेच आनंद रूप आहे, आनंद रूप आहे. लक्षात ठेवा, सच्चिदानंद आनंद रूप हे परमात्म्याचं रूप आहे. निरंतर जे च्युतरूप ते संचरे विक्षेप. आत्ताच जे सांगितलं विक्षेप नाही. आता सत्ता प्रकाश सुख जे हे यात अन्यथा काहीच नव्हे. परी अपरिच्छेदत्वेन साहे गणना येते. म्हणून हे स्वाभाविक परी त्रय मात्रा त्रिअभाविन की जे लेख. हे स्वाभाविक आहे. 3 शब्द वापरले तरी त्याचे 3 प्रकार करू नका. 3 प्रकार करू नका, एकच आहे. त्याच्याकरता दृष्टांत पुढे सुंदर दिलेत, ते मी वाचून दाखवतो. या लागी जेवी विषपणेची विषाशे परी विषपण विषी न स्पर्शे. विषात विष आहे. विष शब्द उच्चारला की विषात विष आहे. पण विष विषाला मारू शकतं का? नाही. विष विषाला मारू शकतं का? महाराज म्हणाले बघ मारतं का? नाही.
सच्चिद आनंद वेगळे करता येणार नाहीत. विष मारू शकत नाही. विषी विषपण न स्पर्शे. आता स्पर्शे तरी नाशे. आपण तिथे कोण नाशे? तुम्ही खाल्लं तर माराल. माझं बोलणं कळलं? तुम्ही जर विष घेतलं आणि चाखलं तर तुम्ही माराल. पण विष विषाला कधी मारू शकतं का? नाही नाही. तसं या लागी विषत्वे विष असोनी विष नाही विषपणा. विषत्वे विष असून सुद्धा विष विषयाला विष नाही. ते विष सत्तादी भाग नसोनी सच्चिदानंदो. विष विष असून सुद्धा विषाला ते बाधक नाही. तसं सच्चिद आनंद हे 3 शब्द जरी वापरले तरी 3 नाहीत. ते एकमेकाला बाधक नाहीत. ते एकमेकाचं अस्तित्वाला पूरक आहेत आणि विशेषत्वाने दर्शन घडवतात. हा त्याच्यातला सांगायचा हेतू आहे. एकुची अर्थ त्रिविध. हाच येथे विरोध भेद असता तरी संवाद कधीच नसता. चला पुष्कळ सांगितलं. जरा पुढे जाऊ. कांती काठिण्य कनक तिन्ही मिळून कणक एक. द्रव गोडी पियूक पियूक जे. फार सुंदर दृष्टांत. मन मंदिरा गजर भक्तीचा.